नमस्कार मित्रांनो, या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण आहोत गिरगाव ग्रामपंचायतमध्ये. गिरगाव ग्रामपंचायतमध्ये समता फाउंडेशनतर्फे मोफत नेत्र चेकिंग चालू आहे. तर आपण सुद्धा इथे आलेलो आहेत आणि बघूया त्यांचे मोफत चष्मे काढून देतात आणि पब्लिकसुद्धा आलेले आहेत. बघूया आपण त्यांना पण विचारून पाहूया. मोफतच आहे म्हणजे असं पण नाहीये, सर्व मोफतच आहे. मोफत म्हणजे काय एकदमच नाही, पण आपण ते लखमा कोण आहे? सेवन 698 55 0932. दाढीच्या याच्यावर जरा कपालटी पट्टी लागली. दुकानाकडे बघू पडलं. ठीक आहे, थंड पाणी लुब्रिकेटिंग असेल ते चालूच ठेवायचं. मग तुला हा ड्राय यायचा त्रास आहे, म्हणजे तुला डोळा आहे ना लगेच कोरडा पडतो. तिला गाडीत बसवा. आई बाई अरे मी पॉकेट आले नाही पण आज
गाडीत दाखवलं ना? अच्छा, मग चेकअप झालं काय? हा चेकअप झालेला आहे माझं, चांगलं आहे व्यवस्थित. आता दिसायला मला प्रॉब्लेम होता जवळच्या, आता एकदम जवळच्या दिसत आहे मला. आणि काय पैसे वगैरे? हां पैसे पैसे वगैरे असं काय नाही, फ्रीमध्ये आहे सगळं. फ्रीमध्ये आहे का? हां ग्रामपंचायत. ओके थँक्यू. गिरगावमध्ये कॅम्प आहे. गिरगाव काटेलपाडा ग्रामपंचायत. इतर सर्वांनी डोळ्याची तपासणी आहे. ज्यांना दिसत नसेल त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त जास्तीत जास्त आई तुमच्या दोन्ही डोळी मोतीबिंदू आहे हो काय? मोतीबिंदू असेल तर म्हणजे आपल्याला ऑपरेशन करावंच लागतं ते, आणि ऑपरेशन नाही केला तर आपल्याला पुढं त्रास होतो या गोष्टीचा. मग काय होत आहे की जास्त दिवस थांबला तर मग घरून हिंडवा लागत, बरोबर? मग आपल्याला पण त्रास होत आहे त्या गोष्टीचा, आणि घरातल्या दुसऱ्या माणसाला पण त्रास होत आहे. या ठिकाणी आपण ज्या म्हणजे मोतीबिंदूचे जे ऑपरेशनसाठी पाठवणार आहोत तर ते काय आहे तर फ्रीमध्ये आहे, मोफत आहे. तुम्हाला इथून भक्तिवेदान मीरारोडची तुम्ही घेऊन जाल, त्याच्यानंतर ऑपरेशनानंतर परत आपल्याला जागेवर आणून सोडणार. म्हणजे आपल्याला 1 रुपयाचाही खर्च नाही. जर आपण प्रायव्हेटमध्ये करायला गेलं तर आपल्याला 20-30 हजार रुपयाचा खर्च येतो. हा खर्च होऊ नये त्याच्यासाठी समता फाउंडेशन वेगवेगळ्या ठिकाणी असे डोळे तपासणीच्या शिबिराचे कॅम्प लावून जास्तीत जास्ती मोतीबिंदूचं ऑपरेशन कसं करता येईल हे कॅम्पच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि बऱ्याच ठिकाणी असे कॅम्पच्या माध्यमातून 20-25 एका टायमाला आम्ही पेशंट घेऊन जातो, आणि हे ते सर्व पेशंटची फ्रीमध्ये ऑपरेशन होतात आणि जागेवर आणून त्यांना सोडतात. गिरगाव ग्रामपंचायत काटेलपाडा इथे आम्ही आलेलो आहोत, आणि मी सुद्धा चष्मा घेतलेला आहे. तर सरांना विचारू, त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया आपण. तर सरांना आता विचारूया. तर तुमच्या ओळख करून दाखवतो. मी अण्णाहरी तांबडा समता फाउंडेशन मुंबई या संस्थेमध्ये काम करतो, आणि समता फाउंडेशन आणि भक्तिवेदान हॉस्पिटल मीरा रोड मुंबई यांच्या संयुक्तरित्या आम्ही हे कॅम्प राबवत असतो, गावोगावर राबवत असतो. ज्यांना जसं की जवळचं दिसायला कमी असेल त्यांना समता भक्तिवेदान हॉस्पिटल मीरा रोडच्या वतीने फ्रीमध्ये चष्मे दिले जातात. आणि जे मोतीबिंदूचे पेशंट निघतात, म्हणजे ग्रामीण भाषेत किंवा गावठी भाषेत सांगायचं झालं तर फूल पडलेलं असं त्याला शब्द आहे. जर हे मोतीबिंदूचे पेशंट असतील ह्यांना आम्ही एकत्र करतो आणि त्यांना तारीख देतो, किंवा त्याच दिवशी भक्तिवेदांत हॉस्पिटल मीरा रोड मुंबई इथं नेऊन त्यांची विनामूल्य 1 रुपयाचाही खर्च न करता त्यांची ऑपरेशन होतात, आणि ऑपरेशन झाल्यानंतर परत त्यांना त्यांच्या जागेवर आणून सोडतात. जर असं एकदम फ्रीमध्ये, जवळचा चष्मा फ्रीमध्ये आहे, ऑपरेशनचं फ्रीमध्ये आहे, तर ह्या जिथं कॅम्प लागतील तिथं जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी येऊन त्या कॅम्पचा किंवा त्या शिबिराचा लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. हेच मला म्हणजे समोरच्या व्यक्तींना म्हणायचं आहे की त्यांनी ह्या गोष्टीच्या ह्या शिबिराचा लाभ घेऊन आपलं जवळचं चष्म्याचं किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रिया जास्तीत जास्त करण्यात यावं. धन्यवाद. आपल्याला गरिबांसाठी सहसा मोबाईल काढणे पण शक्य नाही. त्यासाठी समता फाउंडेशन तर्फे फ्रीमध्ये स्कीम चालवतात. तर ते तिथे आपण येऊन काढून घ्यावं हे मी सगळ्यांना आवाहन करतो. कारण की असंच आपण फाउंडेशनचा
फ्रीमध्ये लाभ घेतला तर आपल्याला सुद्धा बरं वाटेल आणि आपल्या गरीब लोकांना चष्मा तर काढणे खूप गरजेचं पण ज्यांना दिसत नाही त्यांना चष्म्याची खूप आवश्यकता आहे. कारण ते आपल्याला तेवढं ऐकत नसतं दुसरीकडे जाऊन डोळे चेक करून आपल्याला काढता येत नाही, तर हे फ्रीमध्ये काढणे आपल्याला सोपं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा. चष्मे एकदम फ्रीमध्ये आहेत, चेकिंग पण फ्रीमध्ये करतात. आज आमच्या इथं गिरगाव ग्रामपंचायत काटेलपाडा समता फाउंडेशन भक्ती वेदांत रुग्णालय आणि संशोधक संस्था यांच्या सहकार्याने रक्त तपासणी शिबिर लावण्यात आलं आहे. तरी सर्व गावातले लोकांनी ज्यांना डोळ्याचे त्रास असेल, त्यांना कोणा जवळ दिसत नसेल, लांब दिसत नसेल, त्याने गिरगाव ग्रामपंचायतला येऊन त्यांचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागामध्ये कसं आहे ना, चेकअप केला का? मग चष्मा फ्रीमध्ये ना? हां, दाखवा. हां, हे बघा फ्रीमध्ये दिलेलं आहेत. राजूभाई चेक केला काय? चेक केला. हां, चष्मा दिला. दिला. हां, काय पैसे काय फ्री? फ्री. फ्रीमध्ये ना? हा, तुला पण काय? आता बेस ना काय ना? मस्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर लाईक सबस्क्राईब करून ठेवा. असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो.